नमस्कार. खतांच्या किमती सध्या यावरून एकच गोंधळ उडालाय नाही का? पण थांबा, चिंता करू नका. आज आपण काय करणार आहोत तर या सगळ्या अफवांना बाजूला सारून नेमकं खरं काय आहे तेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग. आणि सध्या सगळीकडे एकच प्रश्न फिरतोय, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात, की 1 एप्रिल 2026 पासून खतं खरंच महाग होणार आहेत का? आणि साहजिक आहे हो, ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. तर आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत पोहोचणार आहोत. बर, सगळ्यात आधी हे बघूया की ही अफवा आहे तरी काय आणि इतके वेगाने का पसरतीये हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर अफवा अगदी सरळसोट आहे की सरकारची सबसिडी 31 मार्चला संपली आणि त्यामुळे आता खतांचे भाव थेट डबल होणार. आता बघा, एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करतोय आणि त्यातच अशा चुकीच्या माहितीमुळे म्हणजे या मानवनिर्मित संकटामुळे त्याची चिंता आणि त्रास उगाचच वाढतोय. पण मग एक प्रश्न येतोच की या अफवेवर लोक विश्वास का ठेवतायत? याचं कारण म्हणजे यात ना सत्याचा एक छोटासा अंश आहे आणि तो काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सरकारची सबसिडी योजना नक्की कशी चालते हे बघावं लागेल. ही योजना आहे पोषक तत्वांवर आधारित अनुदान, ज्याला आपण NBS म्हणतो. आता यात होतं काय तर सरकार थेट खत कंपन्यांना सबसिडी देतं. त्यामुळे कंपनी काय करते, खताच्या मूळ किमतीतून सबसिडीची रक्कम कमी करते आणि जी कमी झालेली किंमत आहे तीच शेतकऱ्याला द्यावी लागते. सोपं आहे. आता इथेच खरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो नीट लक्षात घ्या. सरकार ही सबसिडी पूर्ण वर्षासाठी एकदाच देत नाही. ती 6 महिन्यांच्या 2 भागांमध्ये दिली जाते. एक रबी हंगामासाठी आणि दुसरी खरीप हंगामासाठी. आता झालंय काय तर 31 मार्चला जी रबी हंगामाची मुदत होती ती संपली आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन ही अफवा पसरवली जाते. ठीक आहे, चला तर मग आता आपण अफवा आणि वास्तव असं समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे सगळं चित्र अगदी आरशासारखं स्पष्ट होईल. तर बघा, मुद्दा एकदम सरळ आहे. अफवा म्हणतीये की सबसिडी कायमची बंद झाली, पण खरं काय आहे? फक्त रबी हंगामाची मुदत संपलीये, पूर्ण सबसिडी नाही. अफवा भीती घालतीये की भाव दुप्पट होतील, पण वास्तव हे आहे की सरकार लवकरच नवीन म्हणजे खरीप हंगामासाठीचे दर जाहीर करणार आहे. आणि ऐका, ही फक्त एक साधी खोटी बातमी नाहीये. या एका अफवेमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच सावध राहणं हे आत्ताच्या क्षणाला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जरा विचार करा, ही अफवा पसरवण्याची वेळ किती साधलेली आहे. बरोबर आता जेव्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलाय, बियाणं आणि खतं खरेदी करण्याची धांदल उडालीये, नेमक्या याच वेळी मनात भीती घालून घाई करायला लावून फायदा उचलण्याचा हा डाव असू शकतो. कल्पना करा, जर ही सबसिडी खरंच मिळाली नाही तर काय होईल? खतासाठी जवळजवळ दुप्पट पैसे मोजावे लागतील. हा किती मोठा आर्थिक फटका बसू शकतो, विशेषतः आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी. आणि मग या भीतीपोटी जर कोणी खरेदीची घाई केली तर काय होऊ शकतं? एकतर कोणीतरी चढ्या भावाने खत विकून फसवू शकतं, आणि दुसरं म्हणजे जेव्हा काही दिवसांनी सरकार अधिकृत दर जाहीर करेल तेव्हा कळेल की आपण उगाच जास्त पैसे दिले, म्हणजे पैसेही गेले आणि मनस्तापही झाला. दोन्ही गोष्टी नकोत, बरोबर? बरं, मग अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं? घाबरून तर अजिबात जायचं नाहीये. उलट योग्य माहितीच्या आधारे काही ठोस पावलं कशी उचलायची तेच आता आपण बघूया. ही 4 सोपी पण खूप महत्वाची पावलं आहेत. लक्षात ठेवा, पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही अफवेला बळी पडू नका. दुसरं, खत खरेदीची अजिबात घाई करायची नाही. तिसरं, सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत थोडा धीर धरा. आणि चौथं, तोपर्यंत ऑनलाईन जाऊन खतांचा स्टॉक आणि दर काय आहेत यावर लक्ष ठेवा. आणि मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, आजच्या तारखेपर्यंत सरकारकडून दरवाढीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आणि ही जी NBS योजना आहे ती येणाऱ्या खरीप हंगामासाठी सुद्धा सुरूच राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अशा गोंधळाच्या काळात आपल्या हातातली योग्य आणि खरी माहिती हीच आपली सगळ्यात मोठी ताकद असते, नाही का?